आता पाहूया ओपिनियन पोल संदर्भातल्या काही बातम्या। टीव्ही9 पोलस्टारचा ओपिनियन पोलनुसार पुन्हा मोदी सरकार, एनडीएला 383 जागा तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार पुन्हा देशात मोदींचीच हवा, भाजपला 333 तर काँग्रेसला 49 जागांची पोलनुसार शक्यता। महाराष्ट्राच्या 48 जागांवर टीव्ही9 पोलस्टारचा ओपिनियन पोल, महायुतीला 28 जागा मिळण्याची पोलमध्ये अंदाज, तर पोलनुसार मवियाची 20 जागांवर विजयाची शक्यता। टीव्ही9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 73 आणि इंडिया आघाडीला 7 जागा मिळणार, तर भाजपला 70 आणि काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज। टीव्ही9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार पंजाबमध्ये आपला 11 जागा, भाजपला 2 जागा मिळण्याची शक्यता, तर पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नसल्याचा अंदाज। टीव्ही9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला 38 तर इंडियाला 2 जागा मिळण्याचा अंदाज। आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप, तर कुणी एकाकीपणाने वागत असेल तर पक्षप्रमुखांना कळालं पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत आलेही नसते, चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर, तर माझ्या नशिबात लोकसभा ज्योतिषांनी सांगितलंय, त्यामुळे मला तिकीट मिळेल, खैरेंना विश्वास। काल, आज आणि उद्याही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच, बाकी सर्व अफवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे सगळ्यांना भेटतात, चर्चा करतात, अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया, दानवे ठाकरेंवर निष्ठा असलेले नेते असंही वक्तव्य। संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य, मंत्री संदीपान भुमरेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत, शिरसाटांची माहिती। येत्या सोमवारी मोठा धक्का बसणार, काल आलेले नेते आदेश देतात, त्यामुळे ठाकरे गटात असंतोष, संजय शिरसाटांची टीका। भारत जोडो न्याय यात्रेसाठी सुनील राऊतांनी लावलेल्या बॅनरवर ठाकरेंचे फोटो नाहीत, मुंबईतील भाजप सचिव प्रतीक करपेंची ट्विट करत राऊतांवर टीका। कडवट शिवसैनिक म्हणवणाऱ्या राऊतांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो नाही, राहुल गांधी हेच राऊतांचे नेते, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करणं हे शरद पवारांचं षडयंत्र, त्यांना जुना राग काढायचा असेल, खासदार संजय मंडलिकांचा गंभीर आरोप।